तर इथे आपलं मस्त असं कस्टर्ड व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेलं आहे. बिलकुल क्रीमी आणि परफेक्ट बनतं. जसं मार्केटमध्ये आपण विकत आणतो सेम टू सेम तसं बनतं. फक्त ह्या पद्धतीने व्यवस्थित फॉलो करा. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं. तुम्ही गाईचं देखील वापरू शकता, पण म्हशीच्या दुधामुळे अजून क्रीमीनेस येतो त्याला. त्यातला पाव कप दूध आपण इथे साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि बाकीचं जे दूध आहे ते गॅसची फ्लेम हाय करून उकळी येऊ द्यायची आहे. एकदा का दुधाला उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि जी साय बनते ती आतमध्ये या पद्धतीने घालत राहायची आहे. याच पद्धतीनं आपल्याला याला उकळू द्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत. आता जे आपण दूध साईडला काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी ते 2 चमचे कस्टर्ड व्हॅनिला पावडर घालते, जे आपल्याला कुठल्याही स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते. आणि सोबतच 1 चमचा कॉर्नफ्लोअर देखील घातलेला आहे. आता हे सगळं व्यवस्थित घुटळ्यानं होता मिक्स करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला कस्टर्ड व्हॅनिला पावडर नाहीच मिळाली तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लोअरऐवजी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून हे सगळं आपण दुधामध्ये घालणार आहोत. तर ह्याच पद्धतीनं दुधामध्ये घालू शकता. पण जेव्हा आपण हे मिक्सरला फ्लफी होण्यासाठी लावतो तेव्हा मात्र तुम्हाला 1 चमचा व्हॅनिला इसेन्स ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता या दुधाला आपल्याला व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे. ती सोबतच घट्टपणा येईपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि 100 ग्रॅम साखर याच्यामध्ये ॲड करायची आहे. साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्हिपिंग क्रीम पण मी जी इथे वापरणार आहे ती गोडच वापरणार आहे. तर हे आपल्याला साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर थोडंसं पातळपणा येतो, तर पुन्हा त्याला आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं आटवून घ्यायचं आहे. जसं घट्टपणा यायला लागेल तसं हे बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून याला व्यवस्थित थंड करून फ्रीझरमध्ये 1 तासभर ठेवायचं आहे व्यवस्थित सेट होण्यासाठी. आणि आता 1 तास झालेला आहे तर मी इथे अर्धा कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. थंडच असावी पण पातळ पण असावी. आता इथे मी 3 ते 4च्या स्पीडवरती याला व्यवस्थित व्हिप करून घेते. तर माझ्याकडे मशीन आहे स्कारलेटचं म्हणून मी घेते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला याला 3 ते 4 मिनटं फिरवू शकता. आता 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी बऱ्यापैकी क्रीम आपली फ्लफी झाली आहे. आता जे आपण मिश्रण बनवलं होतं दुधाचं ते मस्त असं थंड करून घेतले फ्रीझरमध्ये 1 तासभर. आणि आता ते देखील व्यवस्थित मिक्स करूया 1 ते 2 मिनटं. खूप जास्त सुरुवातीला मिक्स करायची गरज नाही, नाहीतर आपली क्रीम एकदम केकची क्रीम बनवून जाईल. सो बऱ्यापैकी मिक्स करायचं, अगदी थोडंसं पातळच ठेवायचं. तर हे बघा आता बऱ्यापैकी हलक्या हलक्या पिक्स यायला लागलेल्या आहेत त्याच्यावरती. तर आपण ह्या स्टेजला 2 चिमटी मी इथे येलो फूड कलर घातलेला आहे. बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला. पण मार्केटसारखा लुक येण्यासाठी फक्त मी ॲड केले, बाकी इथे काही त्याचा इश्यू नाही आहे. आता पुन्हा 1 ते 2 मिनटं मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित गोळा करून त्याला वरती प्लास्टिकची फॉईल लावून किंवा तुमच्याकडे सिल्वर फॉईल असेल तर ती देखील लावू शकता. ती लावून आपल्याला ह्याला 3 ते 4 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे थंड होण्यासाठी. 3 ते 4 तास थंड होण्यासाठी या पद्धतीची माझ्याकडे प्लास्टिकची फॉईल मी मागवली होती. तर ती लावून आपण सेट करून ठेवायचे. तुम्ही घरात जे काही अवेलेबल असेल ते ठेवू शकता. आता 3 ते 4 तासानंतर हे बऱ्यापैकी सेट झालेलं असतं. बऱ्यापैकी घट्टपणा आलेला असतो कारण आपण याला फ्रीझरमध्ये ठेवलेलं असतं. पुन्हा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं. आता इथे तुम्ही मिक्सरचा इथेही वापर करू शकता किंवा मग ह्या स्कारलेटची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. ॲमेझॉनवरून मी हे मागवलं होतं, 2 वर्ष झाली. अगदी अफोर्डेबल आहे, 400-500च्या आसपास काहीतरी प्राईस होती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता. हे बघा आपलं आईस्क्रीम डबल ट्रिपल होतं जर का आपण व्हिपिंग क्रीम वापरली तर. आणि तसंही तिथे मी मार्केटसारखं JMS पावडर किंवा CMC पावडर वगैरे वापरलेली नाही आहे, तरी देखील आपलं आईस्क्रीम एकदम फ्लफी आणि क्रीमी होतं. असं पटकन आपलं आईस्क्रीम पडलं पाहिजे म्हणजे आपलं आईस्क्रीम रेडी आहे. खूप जास्त पुढे गेलं तर ती केकची क्रीम होते आणि ती पडत नाही, ती स्पॅच्युलाला चिकटून राहते. आता या पद्धतीने मी एखाद्या डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे सेट होण्यासाठी. आणि ह्याच्यावर देखील आपण आता प्लॅस्टिकची फॉईल पेपर लावून सेट होण्यासाठी कमीत कमी 9 ते 10 तास आपल्याला याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. 9 ते 10 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम बिलकुल रेडी होतं. अगदी परफेक्ट मार्केटसारखा लूक येतो आणि खायलाही तितकंच म्हणजे क्रीमी घरातलं सगळ्यांना खूप आवडतं आहे आईस्क्रीम. तर आता मी तुम्हाला याला सर्व करून दाखवते. तर मी इथे काचेच्या बाउलमध्ये जी आपल्याकडे अवेलेबल पळी वगैरे आहे ती घेऊ शकता किंवा सिम्पली आपण याला थोडंसं कट करून चमच्याने चाकूने देखील आपण घेऊ शकतो. तर तुमची इच्छा जसं तुम्हाला सर्विंग करायचं आहे. तर मी या पद्धतीनं 2 बाउलमध्ये हे सर्व केलेलं आहे आणि वरतून थोडीशी टुटी फ्रुटी घातलेली आहे. जी अवेलेबल असेल ते तुमच्याकडे काही अवेलेबल असेल ते घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स चॉकलेट सिरप वगैरे काही ॲड करू शकता. खूप सुंदर लागतं. माझ्याकडे 2 कलरच्या होत्या पण मला एकच सापडली.
म्हणून मग मी हे शूट केलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.